गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण मॅनची रिॲक्शन पर्यंत मॅनची बेस पर्यंत आपण बघितलं होतं. आज बघणार आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन. पहिली रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडेशन विथ KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट इन ॲसिडिक मीडियम. पोटॅशियम परमॅंगनेट इन ॲसिडिक मीडियम. आता हे ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? ते ऑक्सिजन सप्लाय करतात. ते काय करतात? ऑक्सिजन सप्लाय करतात. म्हणजे काय? ॲड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. हे दोन काम म्हणजे ऑक्सिडेशन. ॲड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. हा KMnO4 या स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. पण हा काय करतो? जिथं पॉसिबल आहे तिथून हायड्रोजन काढतो आणि जिथं पॉसिबल नाही तिथं ऑक्सिजन देतो. तर ते कसं? तर आपण आता बघू प्रायमरी अमाइन. बघा मी इथं प्रायमरी अमाइन घेतो RCH2 NH2. हा काय राहणार? प्रायमरी अमाइन. मी याचं ऑक्सिडेशन केलं KMnO4 इन H+. तर आता काय कंडिशन बघायची आपल्याला? नायट्रोजनवर हायड्रोजन आहे का हे बघायचं. इथं हायड्रोजन आहे, दोन हायड्रोजन आहे. आणि कार्बनवर हायड्रोजन आहे का हे पण बघायचं. म्हणजे जो नायट्रोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन आहे का? बघा दोन कंडिशन काय म्हटलं मी. नायट्रोजनवर हायड्रोजन आहे का आणि नायट्रोजन ज्या कार्बनवर अटॅच आहे तिथं हायड्रोजन आहे का. बघा नायट्रोजन इथं दोन हायड्रोजन्स आहे आणि कार्बनवर पण दोन हायड्रोजन. आपल्याला एक तरी पाहिजे. मग आपण काय करू शकतो? इथं रिमूव्ह हायड्रोजन करू शकतो. तर मी एक हायड्रोजन इथून काढतो, एक हायड्रोजन इथून. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे हा काय सप्लाय करणार? नॅसेंट ऑक्सिजन. तर एक हायड्रोजन इथून, एक हायड्रोजन इथून H2 आणि हा OH2. समजतं मी काय म्हटलं? हा नॅसेंट हायड्रोजन देतो. तर एक हायड्रोजन मी इथून काढणार, एक हायड्रोजन इथून काढणार आणि तो O. आता एक हायड्रोजन इथून काढला आणि एक हायड्रोजन इथून काढला तिथं काय आहे? डबल बॉन्ड. काय तयार होईल? CH डबल बॉन्ड NH. समजतं? मी एक हायड्रोजन इथून काढला, एक हायड्रोजन इथून काढला तर एक प्रोडक्ट तयार होतं. याचं जर आपण पुढे हायड्रोलिसिस केलं कारण इथून वॉटर बाहेर येत आहे. याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं H2O तर बघा कसं. इथं ऑक्सिजन टाकायचा आणि इथं दोन हायड्रोजन. बघा H2O आणि हे दोन हायड्रोजन प्लस नायट्रोजनचा हायड्रोजन म्हणजे अमोनिया गॅस बाहेर जाईल NH3 आणि इकडे काय राहील? R C. हा डबल बॉन्ड O आणि हा H म्हणजे हा काय तयार झाला? अल्डिहाइड तयार झाला. समजलं? खूप सोपी रिॲक्शन आहे. KMnO4 शक्यतो जिथं पॉसिबल आहे तिथून हायड्रोजन काढतो. तर इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन H2. मग हा नॅसेंट ऑक्सिजन H2 हा 4 नॅसेंट ऑक्सिजन परत देऊ शकतो. तर मग याचं आपण हायड्रोलिसिस केलं, इथं ब्रेक केलं, इथं दोन हायड्रोजन, इथं O. एक अल्डिहाइड भेटला आणि अमोनिया भेटला. चला आपण आता परत प्रायमरी अमाइनच घेऊ. पण आता काय करू? दोन R ग्रुप घेऊ. प्रायमरी अमाइनच घेऊ पण किती R ग्रुप घेऊ? दोन. बघा R C H R NH2. बघा NH2 म्हटलं तर हा प्रायमरी अमाइनच झाला. प्रायमरी अमाइन म्हणजे NH2 पाहिजे, सेकंडरी अमाइन म्हणजे NH फक्त. इथे NH2 पाहिजे प्रायमरी अमाइन मध्ये, सेकंडरी अमाइन मध्ये फक्त NH आणि टर्शियरी मध्ये एक सुद्धा हायड्रोजन नको. तर हा प्रायमरी झाला. फक्त चेंज कुठं केला मी? इथे एक R घेणार आहे म्हणजे किती R घेतले? दोन R. बघू याने काही फरक पडतो का? KMnO4 H+ आहे का? नायट्रोजन और हायड्रोजन आहे. कार्बनवर हायड्रोजन आहे का? आहे. मग इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन काढलं तर काय येणार? RCR डबल बॉन्ड NH. बरोबर? इथून एक हायड्रोजन काढलं, इथून एक हायड्रोजन काढलं म्हणजे बाहेर काय काढलं आपण? वॉटर.
याचं जर पण हायड्रोलिसिस केलं तर बघू आता काय प्रोडक्ट भेटतो. H2O मी सांगितले इथं O इथं H2 इथून बॉन्ड ब्रेक करू तर काय भेटतं बघा C डबल बॉन्ड OR प्लस अमोनिया म्हणजे काय भेटलं आपल्याला कीटोन भेटला बघा. एक R असताना काय भेटलं होतं आपल्याला अल्डेहाइड. दोन R असलं तर काय भेटतं कीटोन. म्हणजे प्रायमरी मध्ये सुद्धा स्टार्टिंग काय घेतात त्याच्यावर प्रोडक्ट अवलंबून आहे. बघा आता 3 R घेऊ बघू आपण काय होतं. R C R R NH2 इथं मी घेतो KMnO4 इन ऍसिड मीडियम. नायट्रोजनवर हायड्रोजन आहे पण कार्बनवर हायड्रोजन आहे का नाहीये म्हणून आपल्याला इथं नायट्रोजन काढता येणार नाही कारण हायड्रोजनच नाहीये. तर या वेळेस काय करायचं हा किती नॅसेंट ऑक्सिजन देतो मी म्हटलं 4 नॅसेंट ऑक्सिजन पर्यंत देऊ शकतो. नॅसेंट म्हणजे फक्त एकच जो अनस्टेबल असतो म्हणून आपण ते क्लोज ब्रॅकेट मध्ये टाकतो. तर इथून H2 इथून O बघा बरं इथून H2 इथून O काय बाहेर जाईल H2O आणि 2 ऑक्सिजन आपण नायट्रोजन संग टाकू म्हणजे NO2 ग्रुप तयार होईल. म्हणजे आपण इथे किती नॅसेंट ऑक्सिजन वापरतो 3 कसे H2O आणि 2 ऑक्सिजन इथं म्हणजे प्रोडक्ट काय होणार आहे RCR NO2 प्लस H2 बघा हा एक ऑक्सिजन आणि हा 2 ऑक्सिजन टोटल नॅसेंट ऑक्सिजन किती वापरले आपण 3. बघा प्रायमरी अमाइन मध्ये प्रोडक्ट मध्ये किती फरक आहे बघा. वेगवेगळे R ग्रुप घेतले तर वेगवेगळा प्रोडक्ट भेटतो. या प्रायमरी मध्ये बघा फक्त एकच R ग्रुप घेतला त्यावेळेस काय भेटलं अल्डेहाइड. इथं काय भेटलं 2 R ग्रुप घेतलं कीटोन आणि 3 R ग्रुप घेतलं तर इथं नायट्रो कंपाऊंड भेटला बरोबर NO2 कंपाऊंड भेटला. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण वेगवेगळे प्रायमरी अमाइन घेतो त्यावेळेस प्रोडक्ट काय होणार आहे चेंज होणार आहे. आता आपण असं करू सेकंडरी अमाइन घेऊन बघू. प्रायमरी अमाइन ऐवजी काय घेऊन बघू आपण आता सेकंडरी अमाइन घेऊन बघू. NHR बघा आहे का सेकंडरी अमाइन. नायट्रोजन किती हायड्रोजन आहे फक्त एकच. तर मी इथं KMnO4 घेतो आणि H+ मी काय सांगितलं KMnO4 काय करणार जिथं पॉसिबल आहे तिथून पहिले हायड्रोजन बाहेर काढणार आणि नंतर ऑक्सिजन ऍड करणार. तर इथं एकच हायड्रोजन आहे बघा. किती हायड्रोजन आहे एकच हायड्रोजन आहे. पण हाच ग्रुप मी जर दोनदा घेतला असेल R N R H परत H N R आणि R तर इथून H2 काढू शकतो का H इथून हा जर मी दोनदा घेतला तर एकदा एकच हायड्रोजन आपल्याला किती हायड्रोजन पाहिजे 2 म्हणून हा किती वेळेस घेऊ आपण दोनदा. तर काय तयार होईल बघा R H R N R आणि R याला आपण टेट्रा अल्काइल हायड्रोजन म्हणू शकतो. आठवतं हायड्रोजन NH2 याला आपण हायड्रोजन म्हणतो. पण इथले 2 हायड्रोजन काढून आपण 2 R ग्रुप टाकले इकडले 2 हायड्रोजन काढून 2 R ग्रुप टाकले त्याला आपण टेट्रा अल्किल हायड्रोजन म्हणतो. समजतंय ओके. तर आपण टर्शियरी अमाइन घेऊन बघू. बघा R N R आणि R याची रिएक्शन आपण KMnO4 बरोबर केली H+. आता इथं हायड्रोजन नाही म्हणजे ही रिएक्शन होणार नाही. इथं आपण लिहू नो रिएक्शन. समजलं काय काय फरक आहे. प्रायमरी मध्ये वेगवेगळे R ग्रुप म्हणजे एक R ग्रुप घेतला तर अल्डिहाइड 2 R ग्रुप घेतलं तर
कीटोन 3R ग्रुप घेतलं होतं, नायट्रो कंपाऊंड होतो. सेकंडरी मध्ये हायड्रोजन तयार होतं, कारण स्टार्टिंग आपण 2 टाइम घेतो, आणि टर्शियरी मध्ये हायड्रोजनच नसल्यामुळं ही रिॲक्शन होत नाही. क्लिअर दिसतंय बोर्डवर? ओके ओके. पुढली रिॲक्शन बघा, ऑक्सिडेशन विथ H2SO5. H2SO5 याला कॅरोस ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? कॅरोस ऍसिड. किंवा और हा कॅरोस ऍसिडचा प्रकार आहे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड इन Fe2+, त्याला फेंटॉन्स रिएजंट म्हणतात. काय म्हणतात? फेंटॉन्स रिएजंट. आता कॅरोस ऍसिड बघा सगळ्यांनी, H2SO5 बरोबर. इथून आपण जर एक ऑक्सिजन बाहेर काढला तर काय होणार आहे? H2SO4. आणि सगळ्यांना माहिती आहे कोणता ऍसिड म्हणतात? सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर. कॅरोस ऍसिड मधून एक ऑक्सिजन काढला तर त्याला आपण काय म्हणतो? सल्फ्युरिक ऍसिड. आणि सल्फ्युरिक ऍसिड इज द किंग ऑफ ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड इज द किंग ऑफ मिनरल ऍसिड. मग याला पण त्या सल्फ्युरिक ऍसिड सारखं व्हायचंय, मग हा काय करणार? ऑक्सिजन देणार. बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. K-4 शक्यतो काय करतो? रिमूव्ह हायड्रोजन करतो. काही ठिकाणी तो ऍड ऑक्सिजन करतो, पण याचं प्रेफरन्स काय असतं? ऍड ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन दिल्यानंतर तो सल्फ्युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल, आणि सल्फ्युरिक ऍसिड इज अ स्टेबल ऍसिड. म्हणजे हा काय? कॅरोस ऍसिड इज अनस्टेबल. म्हणजे याचं काम काय असणार आहे? ऑक्सिजन देणं. ओके. काही ठिकाणी तो हायड्रोजन पण काढणार आहे, पण बऱ्याच ठिकाणी तो काय करणार? ऑक्सिजन देणार आहे. कारण ऑक्सिडायझिंग एजंटचं दोन्ही काम असतो, ऑक्सिजन देणं आणि हायड्रोजन काढणं. ओके. तर जर आपण प्रायमरी अमाइन घेतला तर याचे प्रोडक्ट्स, खूप सारे प्रोडक्ट्स होऊ शकतात. कसे बघा? R CH2 NH2. जर मी हा कॅरोस ऍसिड घेतला H2SO5 आणि याला हीट केलं तर बघा हा जो ग्रुप आहे R CH2 NH2 असा आहे. बरोबर. मी काय सांगितलं? हा ऑक्सिजन देणार. फक्त आपण काय करायचं? तर ऑक्सिजन इथं टाकायचं. म्हणजे याला काय तयार करायचं? OH NH तर पहिलं प्रोडक्ट आहे R CH2 NH फक्त ऑक्सिजन या इथं टाकला आपण तर आपण याला म्हणू. आता N ला कोणता ग्रुप आहे? अल्काइल ग्रुप आहे, म्हणजे N अल्काइल. OH या साइडला आहे म्हणजे हायड्रॉक्सिल अमाइन. हा एक प्रोडक्ट होऊ शकतो. आणि मी काय सांगितलं? हा हायड्रोजन पण काढू शकतो. एक हायड्रोजन इथून काढला, एक हायड्रोजन इथून काढला. बघा, एक हायड्रोजन इथून काढला, एक हायड्रोजन इथून काढला तर काय तयार होईल? R CH डबल बॉन्ड NH. तर मी काय केलं? एक हायड्रोजन इथून काढला आणि एक हायड्रोजन इथून काढला. हायड्रोजन काढला आणि वरून ऑक्सिजन पण दिला, तर इथं काय होणार आहे? OH. बघा याचे 3 वेगवेगळे प्रोडक्ट्स होतात. पहिलं प्रोडक्ट समजलं, फक्त ऑक्सिजन टाकून द्यायचा. दुसरं याला काय करायचं? इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन प्लस एक ऑक्सिजन पण द्यायचं. समजतं? तर बघा हा कोणता प्रोडक्ट आहे? हा प्रोडक्ट आहे ऑक्साईड. नीट बघून घ्या. अल्डेहाइड कीटोन चॅप्टर मध्ये आपण शिकलोय. हा प्रोडक्ट काय? ऑक्साईड. आणि इथं अल्डेहाइड दिसतं म्हणजे अल्डोक्साईड. अल्डोक्साईड तुम्हाला जर आठवत असेल तर RCH डबल बॉन्ड 2 हा अल्डेहाइड होता. आणि ऑक्साईड तयार करायला आपण हायड्रॉक्सिल अमाइन वापरायचं. इथून वॉटर बाहेर काढलं, इथून वॉटर बाहेर काढलं आणि जॉईन केलं आहे आणि प्रोडक्ट. तर काय केलं मी? इथून एक हायड्रोजन काढलं, इथून एक हायड्रोजन काढलं प्लस इथं ऑक्सिजन ऍड केलं. याचा तिसरा प्रोडक्ट होऊ शकतो. इथून एक हायड्रोजन काढा, इथून एक हायड्रोजन काढा, इथून एक हायड्रोजन काढा, इथून एक हायड्रोजन काढा आणि दोन्हीकडे ऑक्सिजन टाका. तर काय तयार होईल?
आर सी ओ एच. कारण एकच हायड्रोजन राहिला होता, ऑक्सिजन पण दिला, डबल बॉन्ड एन ओ एच. समजलं काय केलं मी? इथून एक हायड्रोजन काढला, इथून एक हायड्रोजन काढला, याला एक ऑक्सिजन दिला, याला एक ऑक्सिजन दिला म्हणजे दोन्ही काय झाले OH. याची रिअरेंजमेंट होऊ शकते, हे दोन इलेक्ट्रॉन इथे येणार, इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल, हे दोन इलेक्ट्रॉन या नायट्रोजन वर येणार, नायट्रोजन हा हायड्रोजन घेणार, काय तयार होऊ शकतो R C डबल बॉन्ड O NH OH. बघा R C डबल बॉन्ड O NH OH. याला आपण हायड्रो ऑक्झॅमिक ऍसिड म्हणतो, याला काय म्हणतो आपण? हायड्रो ऑक्झॅमिक ऍसिड. हायड्रो ऑक्झॅमिक ऍसिड समजलं? तर प्रायमरी मध्ये असे किती प्रोडक्ट्स होतात? 3 प्रोडक्ट्स होतात. आता आपण बघू सेकंडरी मध्ये काय होतं. प्रायमरी मध्ये किती प्रोडक्ट्स होतात? 3 प्रोडक्ट्स होतात. सेकंडरी सोपं आहे. ओके, सेकंडरी बघण्याआधी आपण प्रायमरी मध्येच बघू. जर दोन R ग्रुप असले तर R C R H NH2. बघा हा पण काय प्रायमरी चे फक्त दोन R ग्रुप आहे. याच्यात जर मी H2SO5 जर वापरला फॅन्टमचा रिएजंट, तर इथून एक हायड्रोजन काढा, इथून एक हायड्रोजन काढा. बघा इथून एक हायड्रोजन काढा, इथून एक हायड्रोजन काढा, याला एक ऑक्सिजन द्या, म्हणजे एकच प्रोडक्ट होतो R C R डबल बॉन्ड N आणि हा OH. इथून एक हायड्रोजन काढला, इथे एक हायड्रोजन काढला, इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड. इथे एक ऑक्सिजन देऊन टाका. बघा हा कीटोन ग्रुप दिसतो ना, ऑक्साईड, म्हणजे याला काय नाव झालं? कीटोक्साइड. काय नाव झालं? कीटोक्साइड. आता बघा 3 R ग्रुप जर असले R C R R NH2, आणि तुम्हाला H2SO5 आणि हिट जर केलं तर इथं आता हायड्रोजनच नाही, म्हणजे इथून 2 हायड्रोजन काढा आणि याला एक ऑक्सिजन द्या. इथून 2 हायड्रोजन काढा आणि याला एक ऑक्सिजन द्या. तर काय प्रोडक्ट होईल? R C R R N O प्लस H2O. याला आपण नायट्रोसो अल्केन म्हणतो. याला काय म्हणतो? नायट्रोसो अल्केन. बघा दोन्ही हायड्रोजन इथून काढले, याला फक्त एकच ऑक्सिजन दिला, कारण याने एक ऑक्सिजन दिला तर तो सल्फ्यूरिक ऍसिड होऊ शकतो, म्हणून याला किती ऑक्सिजन दिला? फक्त एकच ऑक्सिजन दिला. त्याला आपण नायट्रोसो अल्केन म्हणतो. समजले ऑक्सिडेशन रिएक्शन? बघा या चॅप्टरची सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन कार्बेल अमाइन रिएक्शन. कार्बेल अमाइन रिएक्शन, ज्याला आपण आयसोसायनेट टेस्ट म्हणतो. कार्बेल अमाइन रिएक्शन ज्याला आपण आयसोसायनेट टेस्ट म्हणतो. आता ही रिएक्शन काय आपण बघू. ही रिएक्शन is only shown by primary amine. ही रिएक्शन कोण दाखवतो? फक्त प्रायमरी अमाइन. तो प्रायमरी अमाइन ॲलिफॅटिक असू शकतो किंवा अरोमॅटिक असू शकतो, म्हणजे बेन्झीन रिंग सारखा असू शकतो. पण हा फक्त कोण दाखवतो? फक्त प्रायमरी अमाइन. स्टार प्रायमरी अमाइन दाखवतो. बघा आता प्रायमरी अमाइन काय? R NH2 इथं 2 पेअर
कार्बिल अमाइन या नेम मध्येच बघा अमाइन घेतला सी कार्बिलचा सी त्यानंतर क्लोरोफॉर्म घ्यायचा काय घ्यायचं क्लोरोफॉर्म CHCl3 आणि इथं आपण एखादा अल्कली घ्यायचा मी इथं घेतो KOH अल्कोहोलिक आता बघा ही रिएक्शन मी तुम्हाला समजून सांगतो बघा हा K जाईल Cl संग हा K जाईल Cl संग तर काय तयार होईल KCl तर Cl किती वेळा येतं 3 वेळेस ओके K जाईल या Cl संग तर काय तयार होईल KCl पण Cl किती वेळा आहे 3 वेळा म्हणजे K पण किती पाहिजे आपल्याला 3 वेळेस म्हणजे 3 वेळेस काय जाईल KCl बरोबर मग आपण इथं 3 वेळा लिहिलं ओके मग आता OH किती वेळा उरला बघा इथं 3 वेळेस OH किती वेळेस आहे 3 वेळेस आहे मग हायड्रोजन जर 3 वेळेस असेल तर 3 वेळेस वॉटर तयार होईल बघा 3 टाइम्स OH इथून 2 हायड्रोजन इथून एक हायड्रोजन इथून 2 हायड्रोजन इथून एक हायड्रोजन 3 हायड्रोजन आणि 3 OH म्हणजे 3 टाइम्स H2O तर काय राहतं बघा फक्त R N कार्बन गेलाय फक्त इथं कार्बन राहिले फक्त बरोबर हायड्रोजन गेला क्लोरीन गेले फक्त कार्बन राहिले म्हणजे NC तुम्हाला माहिती आहे NC मध्ये N ट्रिपल बॉन्ड C असतो यालाच आपण आयसोसायनेट म्हणतो बरोबर जरा समजून सांगतो बघा हा K जरी Cl सांगतो काय तयार होईल KCl पण Cl किती वेळेस येतील म्हणजे K पण आपल्याला किती वेळेस लिहायचं 3 वेळेस OH उरले इथं बघा 2 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन 3 हायड्रोजन आहे 3 वेळेस OH म्हणजे 3 टाइम काय होईल वॉटर तयार होईल 3 टाइम्स वॉटर तर इथं काय होतं R इथं N आणि इथं C तुम्हाला माहिती आहे NC मध्ये किती बॉन्ड्स असतात ट्रिपल बॉन्ड यालाच आपण अल्काइल आयसोसायनेट म्हणतो अल्काइल आयसोसायनेट समजतं तर या अल्काइल आयसोसायनेटचा एकदम फाऊल स्मेल असतो फाऊल स्मेल म्हणजे एकदम घाण वास असतो या फाऊल स्मेल आला तर आपल्याला 100% खात्री हा प्रायमरी अमाइन हा फाऊल स्मेल आल्यानंतर 100% आपल्याला खात्री हा प्रायमरी अमाइन हा फाऊल स्मेल आला नाही याचा अर्थ तो सेकंडरी अमाइन असू शकतो किंवा टर्शियरी अमाइन असू शकतो समजलं ओळखायचं कसं जर फाऊल स्मेल आला तर तो प्रायमरी अमाइन फाऊल स्मेल आला नाही तर तो एक तर सेकंडरी असू शकतो किंवा टर्शियरी असू शकतो बघा रिएक्शन समजली तर आता आपण याची मेकॅनिझम बघू बघा इथं काय घेतो आपण क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय आहे CHCl3 आणि हा Cl हा झाला क्लोरोफॉर्म KOH आपण किती वेळेस घेतलंय रिएक्शन मध्ये 3 वेळेस तर इथं पहिला किती KOH इथं OH मायनस हा OH मायनस काय करेल इथून हा हायड्रोजन घेईल याचे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे येतील या कार्बनवर म्हणजे इथं बाहेर काय केलं H2O इथून OH आणि इथं H तर काय होतं बघा हा कार्बन इथं Cl इथं Cl इथं Cl आणि इथे 2 इलेक्ट्रॉन्स आता कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे आपण बघू कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे 4 1 2 3 कारण बॉन्ड बनवला ना 1 2 3 4 5 एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे 1 2 3 4 5 4 इलेक्ट्रॉन पाहिजे तर 5 झाले म्हणून नॅचरल कोणता साइन येईल निगेटिव्ह साइन बघा इथं क्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे याच्यावर तर निगेटिव्ह साइन आला तर हा क्लोरीन काय करेल इलेक्ट्रॉन्स घेऊन बाहेर जाईल तर इथं बाहेर काय केलं Cl मायनस आणि इथं K+ उरलाय बघा इथं OH गेले तर K+ उरलाय म्हणजे बाहेर काय जाईल KCl तर काय तयार होईल Cl आणि इलेक्ट्रॉन्स याला आपण
क्लोरो कार्बिन म्हणतो, याला आपण काय म्हणतो, डायक्लोरो कार्बिन. आणि हा काय ॲज अ इलेक्ट्रोफाइल आहे. का बरं इलेक्ट्रोफाइल आहे? कारण बघा याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का बघा, हे 2 इलेक्ट्रॉन आहे, 2 4 आणि 2 6. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? 8. इथं 6 इलेक्ट्रॉन्स बघा, हे 2 आणि हे 2. किती इलेक्ट्रॉन झाले? फक्त 6 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि ज्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे आपण त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रोफाइल म्हणतो. शक्यतो ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आपण त्याला इलेक्ट्रोफाइल म्हणतो, बरोबर. पण हा बघा कार्बिन, आपण इलेक्ट्रोफाइल करण्याचा ऑक्टेटच कंप्लीट नाही, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर इथं त्याच्या मदतीला कोण येतो? प्रायमरी अमाइन R NH2. इथं इलेक्ट्रॉन्स आहे बघा, आणि इथं कार्बिन काय C डबल 2 इलेक्ट्रॉन, इथं Cl, इथं Cl. हे 2 इलेक्ट्रॉन्स या कार्बनला देणार, बरोबर. तर काय तयार होणार बघा, R N हा H इथं Cl. ते 2 इलेक्ट्रॉन्स कोणी घेतले? कार्बन. म्हणजे कार्बनवर कोणता चार्ज? निगेटिव्ह. नायट्रोजनने आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिले, म्हणजे नायट्रोजनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. तर आता इथं वापरायचं दुसऱ्यांनी KOH. एक KOH इथं वापरला, एक KOH इथं, त्याचा OH मायनस हा हायड्रोजन घेणार. का बरं हा हायड्रोजन घेणार? कारण नायट्रोजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं जाणार, कारण हा OH काय करणार? हा H घेणार. हे 2 इलेक्ट्रॉन इथं जाणार आणि एक Cl बाहेर जाणार. तर इथं काय काय बाहेर गेलं बघा, OH आणि हा H, H2. इथून हा K राहिला, इथून एक Cl गेला, म्हणजे KCl. तर काय प्रोडक्ट भेटतो आपल्याला बघा, R N H हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तसंच आहे अजून, इथं डबल बॉन्ड, इथं Cl, इथं निगेटिव्ह चार्ज आहे तसंच. आणखी एकदा KOH वापरू आपण, KOH. हा काय करेल? OH मायनस, हा इथं जाईल, हा बॉन्ड इथं, हा Cl बाहेर, OH हा H घेईल, H2 हा Cl K संग जाईल, KCl. आणि फायनल आपल्याला प्रोडक्ट काय भेटेल? R N ट्रिपल बॉन्ड C मायनस N पॉझिटिव्ह. बघा आयसोसायनाइड भेटलं ना, अल्काइल आयसोसायनाइड. आणि वॉटर किती वेळेस बाहेर गेलं बघा, इथं 1 2 आणि इथं 3, म्हणजे 3 टाइम्स H2. KCl किती भेटतं आपण बघू, इथं 1 2 आणि इथं 3 टाइम्स KCl, बरोबर. समजलं सगळ्यांना मेकॅनिझम. तर आपण ही रिएक्शन आता अरोमॅटिकला बघू. अरोमॅटिक प्रायमरी अमाइन म्हणजे कोणतं? ॲनिलीन, बरोबर. बघा NH2 हा काय? ॲनिलीन. हा प्रायमरी अमाइन. मी म्हटलं C म्हणजे काय? क्लोरोफॉर्म, CHCl3 प्लस KOH. K जाईल Cl सगळं, KCl. पण Cl किती वेळेस? 3 वेळेस. म्हणजे K पण किती पाहिजे? 3 वेळेस. हा 3, तर 3 KCl बाहेर जाईल. इथं OH किती वेळेस उरले? 3 वेळेस. जर 3 हायड्रोजन असेल आणि 3 OH असेल तर 3 टाइम वॉटर बाहेर जाऊ शकतो. पण 3 OH इथं आहे, एक हायड्रोजन इथून आणि 2 हायड्रोजन इथून, 3 हायड्रोजन, 3 टाइम्स H2O. इथं उरलं काय? बेन्झीन रिंग. इथं N आणि इथं C. काय असतं? N ट्रिपल बॉन्ड C, N पॉझिटिव्ह C निगेटिव्ह. समजलं? याला आपण म्हणतो फिनाइल आयसोसायनाइड. फिनाइल आयसोसायनाइड. आणि याचं काय असणार? एकदम फाऊल स्मेल असणार आहे, घाण वास. त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की हा काय आहे? प्रायमरी अमाइन. समजलं? खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. जर एकदा समजलं नाही तर वारंवार हा पार्ट काय करा, तुम्ही रिवाइंड करून बघा.
मेकॅनिझम नोटबुकवर 2-3दा प्रॅक्टिस करा, तर हे तुम्हाला जमलं जाईल. समजलं? ओके. तर याच्यात काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. याच्यावरच आणखीन एक याच्यानंतर एक व्हिडिओ येईल, म्हणजे आपला अॅलोपॅथिक महिना हा कंप्लीट होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जणांना काय करायला शेअर करा. पण एक लक्षात ठेवा, हा कार्बिल अमाइन टेस्ट खूप वेळा विचारायला क्वेश्चन म्हणून याच्यावर जास्त फोकस करायचं. तर काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.